नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत की मामाला आता अर्णव म्हणत असतो की मामा एक काम कर, आता इथे सगळं ठीक आहे, त्यामुळे तू आजीला घेऊन घरी जा, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग तो म्हणतो, पण तुम्ही दोघंजणं इथे किती वेळ आणखी थांबणार आहात आणि तुम्हालाही आरामाची गरज आहेच की. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, ठीक आहे मामा, आम्ही इथे थांबतो आणि त्याचप्रमाणे तू तिथे आजीची काळजी घे. काय ना ती इथे राहिली ना तर जास्त विचार करत बसेल आणि तिची तब्येत उगीच खराब होईल. आणि आकाशला सांग घरी तिच्यावर लक्ष ठेवायला. मग मामा म्हणतो, मग आता या वल्लरीचं काय? त्या वल्लरीला पण घरीच पाठवतो. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मामा, इथे थांबणं तिचं गरजेचं आहे. तेव्हा तो म्हणतो की कशाला उगीच इथे थांबून आगीत तेल ओतण्यापेक्षा. तेव्हा ईश्वरी म्हणते की मामा, आता या सगळ्याला काहीच इलाज नाही आहे, कारण आमच्या दोघांशी तरी ताई बोलत नाही आहे. मग बाळाजवळ कोणीतरी असलं पाहिजे, म्हणूनच मामीला असू द्या, काहीच फरक पडत नाही. असं म्हणून आता अर्णव निघून जातो आणि मामा विचार करत असतो की खरंच मुलांनो, इतक्या लहान वयात इतकं समजूतदारपणा कुठून आणलात रे? खरंच हा समजूतदारपणा खरं तर वल्लरीने घ्यायला हवा आणि वल्लरीने यांच्याकडून खरं तर याचे क्लासेस लावले पाहिजेत की कसा समजूतदारपणा ठेवावा. नंतर तो म्हणतो की नको, उगीचच कशाला क्लासेस, हे दोघंही तिच्यामुळे उगीचची बिघडायची, त्यापेक्षा काहीही नको, जसं आहे तसं चांगलं आहे. असं म्हणून आता मामा तिथून निघतो. अर्णव आता डॉक्टरांच्या केबिनमध्ये येऊन त्यांना विचारतो की सर, सगळं ठीक आहे ना? म्हणजे त्या राकेशची ओव्हरऑल सिच्युएशन कशी आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा मिस्टर अर्णव, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आता सगळं काही ठीक होतं आहे, त्यामुळे तुम्ही जास्त स्ट्रेस घेऊ नका. राकेश कोमामधून बाहेर आलेले आहेत आणि म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी कवर केलं आहे, त्यामुळे तेही अगदी व्यवस्थित होतील. थोड्या त्यांच्या ट्रीटमेंटची गरज आहे आणि डोंट वरी, आपण त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ द बेस्ट डॉक्टर बोलावून घेऊ, म्हणून सगळं ठीक होईल. तेव्हा मग अर्णवला आता डॉक्टर असं म्हटल्यावर अर्णव म्हणतो येस सर, डोंट वरी, तुम्ही अमाऊंटची काही चिंता करू नका, आपण हवे तेवढे फीस पेड करू, पैशाची चिंता नाही, पण तो व्यवस्थित झाला पाहिजे. तेव्हा डॉक्टर म्हणतात डोंट वरी, आणि मला सांगा तुम्ही इतकंच टेन्शन का घेतलं आहे? म्हणजे तुम्ही अगदी थकल्यासारखे दिसताय, एनी सिरियस? तेव्हा मग तो म्हणतो की हो सर, ह्या सगळ्यामुळे मला जरा त्रास होत होता. तेव्हा मग ते म्हणतात की हे बघा, तुमच्या बहिणीची डिलिव्हरी झाली आहे, तुमची जीजू हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यामुळे तुम्हाला हे सगळं वाटणं साहजिक आहे, परंतु तुम्ही इतकं स्ट्रेस आता घेऊ नका, कारण तुम्हाला हे सगळं हँडल करायचं आहे. तुम्हाला काय वाटतं आहे मला जरा सांगा. अर्णव म्हणतो की मला जरा ना हेडेक वाटतं आहे आणि थोडं रेस्टलेस वाटत आहे, बाकी काही नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतात की बरं ठीक आहे, चालेल, मी एक काम करतो, तुम्हाला गोळ्या देतो, या काही गोळ्या घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आता हे सगळं जे काही असतं ते अर्णवने अगदी स्वतःसाठी ठरवलेलं असतं, पण त्याला हा जो काही त्रास होत असतो तो हा ईश्वरी बरोबर ओळखून घेत असते. त्यानंतर मग आता अर्णव हा ते गोळ्या घेऊन बाहेर पडतो, तर इथे बाळ हे छानपैकी हसत असतं आणि मामी म्हणत असते की पिल्लू, काय आता झालं आहे ना, आता मस्तपैकी काही करायची, आईला अजिबात त्रास द्यायचा नाही, बरं करा, जो करा. असं म्हणून आता दोघीजणीही बाळाशी बोलत असतात. तेव्हा मग आता अंजलीला पण बाळामुळे खूप आनंद झालेला असतो. अंजली म्हणते की मामी, सगळं काही ठीक आहे ना गं? तेव्हा ती म्हणते की हो, तिला आता झोपू दे शांतपणे. नंतर सिस्टर येते आणि म्हणते की तुम्हाला आता बरं वाटतं आहे ना, काही पेन वगैरे नाही आहे ना? तेव्हा मग ती म्हणते की नाही, मला ठीक वाटतं आहे. त्यावर अंजली विचारते की सिस्टर, माझे मिस्टर आहेत ना, राजेश भोसले, ते ICUमध्ये होते, त्यांची तब्येत आता कशी आहे? तेव्हा सिस्टर म्हणते की हो, त्यांची तब्येत आता ठीक आहे, ते पण कोमामधून बाहेर आले आहेत. हे ऐकल्यावर अंजली आता पटकन उठून बसते आणि म्हणते की काय, हे कोमामधून बाहेर आलेत आणि कधी हे सगळं घडलं? मामी, तुम्हाला काही सांगितलं नाही? तेव्हा मामी म्हणते की अगं, त्याचं काय आहे ना अंजली, मला माहीत होतं की तू अशी पटकन रिॲक्ट होशील आणि लगेचच त्यांना भेटायला जाण्याचा हट्ट करशील, म्हणूनच जावई बापू ठीक झाले हे मी तुला काही सांगितलं नव्हतं. बरं ठीक आहे, जाऊ दे, आता तू आराम कर बघू. तेव्हा मग ती म्हणते की मामी, तसं नाही, म्हणजे मला यांना भेटण्याची खरंच खूप इच्छा झाली आहे, मला यांना बोलायचं आहे. तेव्हा लगेच डॉक्टर म्हणते, म्हणजे सिस्टर म्हणते की हे बघा मॅम, तुमचे स्टिचेस अजूनही ओले आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही आता घाई करू नका. मामी म्हणते की हो अंजली बाळा, आता प्लीज काहीही बोलू नकोस, उद्या हवं तर जाऊया आपण भेटायला त्यांना, पण आज हट्ट नको करूस, अजूनही तुझे स्टिच ओले आहेत. मग त्यामुळे अंजली गप्प बसते आणि नंतर ईश्वरी आता अर्णव येण्याची वाट बघत असते. तिला माहीत असतं की अर्णव हा खूप टेन्शनमध्ये आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळे सगळे विचार सुरू आहेत. नंतर ती मोबाईलमध्ये सगळं काही बघत असते आणि बघत असताना म्हणते की अर्णव सर या ना, हे बघा मी काय करते. तेव्हा ती लहान मुलांचे कार्टून बघत असते
अर्णव म्हणतो की हे काय करतेस तू मिस इंदोर? अगदी या सिच्युएशनमध्ये देखील हे लहान मुलांचं कार्टून अगदी बरोबर वाटतंय का तुला? तेव्हा ती म्हणते की हो सर, परफेक्ट आहे हे सगळं. तुम्हाला माहिती आहे, मला जरी असं तेव्हा चिंता वाटली ना, जास्त टेन्शन वाटलं ना, की मी हे कार्टून बघत असते. म्हणजे कसं आहे ना, माझा मूड आपोआप शांत होऊन जातो आणि मग सगळंच काही ठीक वाटू लागतं. सगळ्या गोष्टी थोडं का होईना टेन्शन हलकं झाल्यासारखं वाटतं. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट, पण ह्या अशा एजमध्ये कोण हे सगळं कार्टून वगैरे बघत राहतं? तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का सर, लहानपणी ना माझे आई बाबा माझ्यासोबत असेच करायचे. म्हणजे मला जेव्हा जेव्हा असं वाईट वाटायचं ना, तेव्हा तेव्हा मला ते ह्याचं फनी कार्टून लावून द्यायचे. त्यामुळे ना काय व्हायचं, तर माझा मूड खूप ठीक व्हायचा आणि मला खूप बरं वाटायचं. त्यासाठी मी हे कार्टून आज बघत होते. खरंच मला खूप छान वाटलं ते ऐकून. तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर आता काय आहे? तेव्हा ती म्हणते की हे बघा, तुम्ही पण बघा ना हे कार्टून, म्हणजे तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. तेव्हा तो म्हणतो, मी सिंदूर, इथे सिच्युएशन काय आहे आणि तू काय बोलतेस ना, मला खरंच काही कळत नाही, जाऊ दे. तेव्हा ईश्वरी आता त्याच्याकडे रागानेच बघते आणि म्हणते की ठीक आहे, जाऊ द्या, पण मला काय सांगा की या अशा गोळ्या घेण्याच्या पेक्षा हे असं कार्टून बघून हॅपी राहणं चांगलं नाही का? तेव्हा मग अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की व्हॉट, तुला कसं माहिती की मला गोळ्या दिल्यात डॉक्टरने ते? तेव्हा ईश्वरी म्हणते की मला सगळं माहिती असतं. तुम्ही तुम्ही काय, तुम्हाला काय वाटतं की मी हे सगळं जे काही बघते ते उगीचच बघत नाही आहे. माझं हे काहीतरी वाटतंय म्हणूनच मी हे बघते आहे. आणि मला सांगा, हे कितपत योग्य आहे? आणि माणसाने गोळ्या घेण्याइतकं टेन्शन घ्यावंच कशाला? मी म्हणते त्यापेक्षा असे काहीतरी मार्ग काढावेत, ज्याने माणसाला बरं वाटेल. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ मिस इंदोर, मला गोळी घ्यावीच लागेल. कारण आता जे काही सिच्युएशन आहे ना, त्यामध्ये काय करावं नाही मला खरंच काही कळत नाही आहे. मला खूप त्रास होतो आहे. सगळ्या गोष्टी अगदी विचित्र पद्धतीने दिसत आहेत मला. काय करावं ना काहीही सुचत नाही. ईश्वरी म्हणते की 1 मिनिट सर, हे बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगते, तुम्ही ना जर गोळ्या घेणार असाल ना तर ठीक आहे, मला पण द्या तुम्ही गोळ्या घ्यायला. म्हणजे कसं आहे ना, मला पण जरा बरं वाटेल. तेव्हा तो म्हणतो की तू तू कशाला घेतेस गोळ्या? मग तुला काय टेन्शन आहे? ईश्वरी म्हणते की सर, तुमच्यापेक्षा जास्त मला टेन्शन आहे, कारण घरामध्ये ज्या काही गोष्टी चालल्यात ना त्याचा मलाही त्रास होतो आहे. एकीकडे त्या राकेशचं असं झालेलं आहे, ताईंचं असं, आणि माझ्यावर सगळ्यांचा राग आहे. मग कशाला ना मी शांत बसू? द्या मला पण गोळ्या, मी पण तुमच्यासोबत गोळ्या खाते. म्हणजे कसं आहे ना, आपण दोघंजणही गोळ्या खाऊ, ठीक आहे ना? म्हणजे आपल्याला बरं वाटेल, आपलं टेन्शन कसं छुमंतर होऊन जाईल ना गोळ्या खाऊन. त्यामुळे आणा इकडे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नको, राहू दे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग? तेव्हा तो म्हणतो की ओके, आपण दोघेही गोळ्या नको खाऊया, फाईन, मी तुलाही देत नाही आहे आणि मी पण खात नाही आहे. ईश्वरी म्हणते की बढिया, आता कसं सगळं काही व्यवस्थित होईल. अर्णव गप्प बसलेला असतो, पण त्याच्या डोक्यामध्ये तेच ते सारखे विचार सुरू असतात. ईश्वरी म्हणते की हे बघा सर, मला माहिती आहे तुम्हाला काय जाणवतं यावेळेला, परंतु प्लीज तुम्ही अजिबातच विचार करू नका, सगळं काही होईल व्यवस्थित. आता काय करायचं असा विचार अर्णवच्या डोक्यामध्ये सुरू असतो. त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की सर, माझ्याकडे ना यावर एक उपाय आहे, तो मी तुम्हाला दाखवते. आता अर्णव विचारतो की कोणता उपाय? ईश्वरी पटकन उठते आणि त्याला मिठी मारते आणि म्हणते की सर, जादू की झप्पी. आता ही जादू की झप्पी तुम्हाला दिली ना की तुम्हाला बघा कसं हलकं वाटेल. तेव्हा आता ईश्वरी ही अर्णवच्या मिठीत जाते, त्याला घट्ट अशी मिठी मारते. त्यामुळे अर्णव आता तिच्याकडे बघतच राहतो आणि त्यालाही या सगळ्यामुळे खूप बरं वाटलेलं असतं. त्याला खूप छान फील होत असतं. ईश्वरी विचारते की सर, काय कसं वाटतंय आता तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, इट्स रिअली वर्क्स. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अर्णव हॉस्पिटलमध्ये असतो आणि तो आजूबाजूला बघत असतो. ईश्वरी म्हणते की बघितलं ना, मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या गोळ्यांपेक्षा बाकीची कुठली तरी गोष्ट शोधा ज्याने तुम्हाला बरं वाटेल, आणि आता बघा तुम्हाला याने बरं वाटलंच. तेव्हा मग अर्णव, हो अगदी बरोबर वाटलं, असं तिला बोलतो. नंतर तो तिला म्हणतो की मिस इंदोर, कसला तरी आवाज येतोय ना? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, ओरडण्याचा आवाज येतोय. तर इथे राकेश हा शुद्धीत आलेला असतो आणि तो जोरजोरात ओरडत असतो की मला सोडा, मला सोडा. तो तिथून बेडवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तो स्वतःचा ऑक्सिजन मास्क बाजूला काढून फेकून देतो आणि सगळ्या नर्सला म्हणत असतो की सोडा मला, सोडा. आता सगळ्या जणांनी त्याला अगदी घट्ट धरलेलं असतं. डॉक्टर धावत धावत येतात आणि म्हणतात, 1 मिनिट मिस्टर राजेश, प्लीज थांबा, असं म्हणून आता ते त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही तो कोणाच्याच हातात यायला बघत नसतो. तो फक्त उठण्याचा बेडवरून प्रयत्न करत असतो, स्वतःची सगळी ताकद लावून दाखवतो. तेव्हा मग सगळे आता हैराण झालेले असतात. सगळे पिऊन वगैरे त्याचा हातपाय येऊन धरतात आणि म्हणतात की प्लीज जरा शांत व्हा तुम्ही. तेव्हा डॉक्टर येतात आणि इंजेक्शन घेऊन त्या
राकेशला इंजेक्शन देतात आणि म्हणतात की प्लीज शांत व्हा, काम डाऊन, तुम्हाला बरं वाटेल. आता इंजेक्शन दिल्याबरोबर राकेश हळूहळू शांत व्हायला लागतो. तेव्हा मग तो गप्प बसतो आणि नंतर डॉक्टर हे म्हणतात की राकेश ठीक आहात तुम्ही. तेव्हा तो हो हो असं हळूहळू म्हणून अगदी गुंगीत जात असतो. तेवढ्यातच अंजलीला इथे एका गाढ स्वप्नातून जाग येते आणि ती आजूबाजूला बघते आणि म्हणते की राकेश कुठे आहेत ते, मला खरंच खूप भेटावंसं वाटतंय त्यांना, त्यांची तब्येत कशी आहे हे बघायचं आहे मला. तेव्हा मग मामी म्हणते की हो बघ अंजली, तुझी परिस्थिती काय ना ती मी समजू शकते, पण बाळा आत्ताची तुझी आजची सिच्युएशन बघ आणि मग त्यानुसार बघ. तेव्हा ती म्हणते की हो मामी, मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी मला आज भेटायला दिलेलं नाही, परंतु उद्या उद्या मात्र मी कोणाचं काही ऐकून घेणार नाही आहे मामी, तुझं पण नाही. मी उद्या डॉक्टरांना बोलून यांच्याकडे जाणार म्हणजे जाणार. तेव्हा वल्लरी म्हणते की हो चालेल, तू उद्या भेट जावई बापूंना, पण आज प्लीज मी म्हणते ना तसंच कर. तेव्हा आता अंजली विचार करते की खरंच मला ना कळत नाही आहे हे सगळं काय अचानक घडून बसलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं हो ना, म्हणजे ना मी ना थोडा वेळ विचार केला. तुला माहिती आहे का, जेव्हा तो माणूस आला होता ज्याने आपल्या राकेशचा ॲक्सिडेंट होताना बघितला होता, तो माणूस काय म्हणाला होता हे आठवते ना तुला? म्हणजे त्याने सांगितलं होतं की हे सगळं जे काही घडलं ना ते एका विशिष्ट पद्धतीने घडलं. म्हणजे राकेशला ज्या गाडीने धडक दिली त्या गाडीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं नाव होतं त्या टेम्पोला, म्हणजे 7 काहीतरी. तेव्हा ती म्हणते की हो म्हणजे मलाही ते आठवत नाही, पण नक्की मामी 7 काय असू शकतं? तेव्हा वल्लरी म्हणते की अगं तुला असं वाटत नाही का, तू म्हणाला 7 एक वेगळा विशिष्ट असा शब्द म्हणजे सात्विका वगैरे, म्हणजे असं काही नसेल ना की ऑफिसचीच गाडी वगैरे सात्विक फॅशन वगैरे त्याने काहीतरी केलं असेल तर? मला तरी असंच वाटत आहे. आणि त्या गाडीमध्ये कोणीतरी होती एक लेडीज, याचा अर्थ हल्ली आपल्याला ईश्वरी आणि आपला अर्णव दोघंजणही एकत्र कुठे ना कुठेतरी फिरताना दिसतच असतात. मग त्याच्यामागे हाच हात असेल कशावरून? म्हणून मला असं वाटतंय ना की नक्की याच्यामध्ये ना यांचा काहीतरी हात असावा, पण मला कन्फर्म नाही हा, पण एक डाऊट येतोय, तो नक्की तपासून घेतला पाहिजे. तेव्हा अंजली म्हणते की हो गं मामी, म्हणजे हा सगळा मी विचारच केला नव्हता या अँगलने, म्हणजे तो माणूस काय म्हणत होता आणि मी तो विचारच नाही केला होता. तेव्हा मग अंजलीला ती म्हणते की तू खूप भोळी आहेस, त्यामुळे ना तुला काही गोष्टी समजत नाही, परंतु ही गोष्ट अशीच असू शकते असं मला वाटतंय. तू एक काम कर अंजली, जरा ना शांत हो. आणि मी काय म्हणते, जेव्हा तुला हे सगळ्यातून तू बाहेर येशील ना, जावई बापू बरे होतील, तू जरा डिलिव्हरीच्या या सगळ्या टेन्शनमधून बाहेर येशील, तेव्हा मात्र या सगळ्याचा तपास तू घे हां. तेव्हा तू शांत बसू नको, मी आहे तुझ्या मागे, डोंट वरी. आणि बाळाचं म्हणशील तर बाळाला सांभाळायला मी आहे, काळजी करू नको. पण या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी तुला जायलाच हवं. हे सगळं कोणी घडवून आणलं हे आपल्याला शोधायलाच हवं. तेव्हा मग अंजली म्हणते की हो मामी, हे तर मी शोधणारच आहे. काही झालं तरीही यांना मारण्याच्या मागे नक्की कोणाचा हात होता हे मला शोधायलाच हवं. पण मामी खरंच तू खूपच माझ्यासाठी करतेस, थँक्यू सो मच. तेव्हा ती म्हणते की हो अगं मी नाही करणार तर कोण करणार मग, मामी आहे ना तुझी मी. चल बरं आता काळजी करू नकोस, हे घे आराम कर आता तू, म्हणजे तुला बरं वाटेल. आणि लवकरात लवकर तू बरी झालीस की नंतर आपण पुढचं काय आहे ते करूया, समजलं? त्यामुळे आता हे आराम कर, बाळ झोपलंय तोपर्यंत तू पण झोपून घे बघू. असं म्हणून आता मामी ही तिला शांत झोपायला सांगते. त्याचबरोबर इथे आता वल्लरीच्या मनात मात्र खूपच आनंदाचं वातावरण असतं. ती म्हणते की तुला काय माहिती आहे अंजली, मी मुद्दामच तुझ्या मनामध्ये हे सगळे गैरसमज भरते आहे. म्हणजे तुझ्यामध्ये आणि तुझ्या त्या भावामध्ये अर्णवमध्ये दोघांमध्ये एकदा की भांडण लागलं ना की मग सगळ्या गोष्टी मला हव्यात ना तशा घडतील, म्हणूनच मी हे सगळं करते. तेवढ्यातच आता डॉक्टर हे सगळं बघून बाहेर पडतच असतात. तेवढ्यातच समोरून आता अर्णव आणि ईश्वरी येतात. तेव्हा अर्णव विचारतो की डॉक्टर काय झालं होतं नेमकं त्याला? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो ॲक्च्युली काय होतं ना, पेशंट कधी कधी रेसलेस होतो, कारण ते 8 तास कोमामध्ये होते आणि कोमामधून बाहेर आल्यानंतर ते काही वेळ एकटक कुठेतरी छताकडे असे बघत बसले होते आणि एकच गोष्ट कोमामधून बाहेर आल्यावर सारखे सारखे बोलत होते, रिपीट करत होते, ते म्हणजे की मला सोडा, मला बाहेर जायचं आहे, मला इथे थांबायचं नाही, असं सारखं सारखं ते बोलत होते. म्हणजे तोच परिणाम त्यांच्या डोक्यावर झालेला आहे आणि ते सारखं सारखं तेच रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तेव्हा मग अर्णव म्हणतो की आता ते ठीक आहेत का? तेव्हा मग अर्णवला डॉक्टर म्हणतात की हो आता मी इंजेक्शन दिलं आहे त्यांना, मग ते थोड्या वेळाने जेव्हा शुद्धीवर येतील तेव्हा नेमकं आपण बघूया की काय होऊ शकतं ते. त्यावेळेला आता डॉक्टर असं म्हटल्याबरोबर म्हणतात की तुम्ही डोंट वरी, काळजी करू नका, सगळं होईल व्यवस्थित. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणते की सर काय झालं आता?
तेव्हा अर्णव म्हणतो की मला ना या माणसाचं कळतच नाही आहे, हा नेमका काय करण्याचा प्रयत्न करत आहे, मुद्दाम करतो हे सगळं. ईश्वरी म्हणते की सर आपल्यालाही माहिती आहे तो राकेश कसा आहे ते, हे सगळं त्याने मुद्दामच करण्याचा प्रयत्न केला होता, पण आपण त्याचा हा प्रयत्न नक्की फाडून टाकायचा आहे, मला माहिती आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, हा माणूस ना आपल्याला जोपर्यंत आहे तोपर्यंत त्रासच आहे. नंतर पटकन डॉक्टर गेल्यावर कोणीही नसताना अर्णव राकेशच्या त्या एमर्जन्सी रूममध्ये शिरतो आणि म्हणतो की ए राकेश, चल उठ, चल बस झाली तुझी नाटकं, चल उठ आता. ईश्वरी म्हणते की सर थांबा प्लीज, अहो त्याला असा हात लावू नका, त्याची सिच्युएशन बरोबर नाही आहे. पण अर्णव ऐकायलाच तयार नसतो. तो त्याची जाऊन कॉलरच धरतो आणि म्हणतो की उठ, समजलं ना, चल उठायचं लवकर, अजिबात शहाणपणा दाखवायचं नाही, तुझे हे जे काही नाटकं आहेत ना ती मला अगदी बरोबर समजतात, उठ चल लवकर, उठ इथून, असं म्हणून तो त्याला उठवायला बघत असतो आणि त्याची कॉलर धरतो. अर्णव आता म्हणत असतो की मी तुला ना मारूनच टाकेन आता, म्हणजे काय, मला टेन्शनच नको आहे. तेव्हा मग अर्णवला तो आता बोलतो की मार ना, मारून टाक मला. आता तो पटकन हळूच हे सगळं बोलतो, त्यामुळे ह्याचं टेन्शन आता ईश्वरीला आलेलं असतं. अर्णव आणखीनच त्याचा गळा धरत असतो आणि त्याच्या ज्या काही वायर्स वगैरे लावलेले असतात त्या ऑक्सिजनच्या सगळ्या तो बाजूला फेकून खेचून टाकतो आणि म्हणतो की हे बघ, हे जे काही तुझं चाललं आहे ना हे मला अजिबात आवडणार नाही. तू सगळं नाटक करतो आहे माहिती आहे मला आणि माझ्या ताईला त्रास देण्यासाठी हे सगळं तुझं नाटक चालू आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं हे नाटक ना मी कधीही सक्सेसफुल होऊ देणार नाही, समजलं. जे काही केलं आहेस ना त्याचा त्रास मी तुला भोगायला लावणार म्हणजे लावणारच. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर प्लीज थांबा, प्लीज, अहो त्याला काहीतरी होईल, प्लीज बाजूला व्हा, स्वतःवर कंट्रोल करा. पण तेवढ्या सिस्टर येते आणि म्हणते की काय करता हे सर तुम्ही, प्लीज जरा थांबा. आणि मग तो तिला बाजूला करतो आणि ईश्वरी म्हणते की सर प्लीज तुम्ही बाहेर चला. आणि सिस्टर येऊन राकेशला जे काही त्याने वायर्स वगैरे काढलेले असतात ते परत लावते. आणि ईश्वरी अर्णवला बाहेर आणून म्हणते की सर हे काय करत होतात तुम्ही, तुम्हाला कळतं आहे का, अहो हे सगळं केल्याने ना आपल्यालाच प्रॉब्लेम होणार आहे. त्या राकेशची जर आपण असं वागलो आणि जर काही परत चुकीचं झालं तर, त्यामुळे प्लीज सर तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवा. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मी सिंदोर, माझा ना स्वतःवरचा कंट्रोल खूप सुटलेला आहे, कारण तो जो माणूस आहे ना तो खूप खोटारडा आहे आणि तो कसा वागतो हे तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे मला आता त्या माणसावर पूर्ण संशय येतो, तो ना फक्त आणि फक्त नाटक करतोय, नाटकाशिवाय तो काहीही करत नाही आहे. हे सगळं ना त्याचं नाटकच असणार आहे. ईश्वरी म्हणते की सर करू द्या ना नाटक, पण आपल्याला माहिती आहे एकदा की तो व्यवस्थित झाला की आपण त्याचा नाटकाचा पर्दाफाश करणार आहोत ना, म्हणूनच त्याचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. पण आपण आता शांत राहायला हवं प्लीज, ताईसाठी आणि बाळासाठी. नंतर मग आता ईश्वरी आणि अर्णव पुन्हा एकदा ताईच्या रूमजवळ येतात आणि बाहेर उभे असतात. तेव्हा पिल्लू असते ती अचानकच रडायला लागते. मामी म्हणते की सोन्या, अगं काय झालं बाळा, तुला का रडतीयस तू, तुला त्रास होतोय का? तेव्हा तरीही बाळ काही रडण्याचं थांबत नसतं आणि वल्लरी ही म्हणत असते की काय झालं काही कळत नाही आहे. तेव्हा मग आता लगेचच मामी म्हणते की काय गं अंजली, इतकी का रडते, हिची भूक तर गेली आहे ना, मग काय झालं? ते अंजली म्हणते की मामी एक काम कर, तिला ना जरा माझ्याजवळ दे, म्हणजे मी तिला घेते आणि शांत करते. तेव्हा मग आता अंजली ही पिल्लूला घेते आणि म्हणते की ओगं सोन्या, काय झालं आहे तुला, कसला त्रास होतो आहे? अगं असं रडायचं नाही वेळासारखं, आपलं दूध पण पिऊन झालं आहे ना, मग आता काय होतं आहे तुला, कशाचा त्रास होतो आहे? आणि असं रडायचं नाही गं वेड्यासारखं, असं रडू नको, असं म्हणून ती तिला शांत करत असते. नंतर मग मामी ही बाळाला तिच्याकडे देऊन तिला अंजली शांत करण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की सोनू का रडतीयस तू? अगं जर बाबांनी तुला असं रडताना पाहिलं ना तर बाबा काय म्हणतील आपले, वेडीच मुलगी आपली, उगीच रडते, का रडतेस बाळा तू, शांत हो ना, असं म्हणून उगी करून ती तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. इथे ईश्वरी आणि अर्णव यांनाही आतमध्ये त्रास होत असतो, कारण की बाळ रडते. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदोर, बघ ना बाळ का रडते ते, अगं उगीच रडते ती, का होतंय असं तिला? तेवढ्यातच ईश्वरी म्हणते सर मी जाऊन बघून येते. परंतु आता ईश्वरी जात असताना अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, मिस इंदोर थांब, पण ती ऐकत नाही. ती आतमध्ये जाते आणि म्हणते की ताई जरा बाळाला माझ्याजवळ देता का, मी घेऊन शांत करून बघते, बाळ शांत होते का ते. तेव्हा आता ईश्वरीला ती म्हणते की तू का आलीस आतमध्ये, मी तुला सांगितलेलं ना की माझ्या बाळाची सावली पण माझ्या बाळावर तुमची सावली पण पडू द्यायची नाही आहे, मग का हे सगळं, चल हो बाजूला, निघ इथून, समजलं ना, असं म्हणून आता ईश्वरीला ती तिथून बाहेर जायला सांगते. ईश्वरीला आता खूप वाईट वाटतं या सगळ्याचं की पिल्लूला घेऊनच दिलं नाही. तेव्हा मग ईश्वरी बाहेर येऊन बाजूला उभी राहते. अर्णव म्हणतो मी सिंदूर, मी तुला सांगितलं होतं ना की ताई बाळाला तुला घेऊ देणार नाही म्हणून, पण तू ताई तुला किती बोलली. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर जाऊ दे,
मला माहीत होतं, पण मी एक प्रयत्न करून बघितला आणि तसंही बाळाला शांत करण्यासाठी आणि बाळासाठी मला कितीही अपमान सहन करावा लागला ना, तरीही तो मी करेन, काहीच प्रॉब्लेम नाही, असं ईश्वरी त्याला बोलून दाखवते. आणि अर्णवला पण तिचं कौतुकच वाटत असतं. आता अर्णवला शांत कसं करावं बाळाला तेही कळत नसतं. ताई काही ऐकायला तयार नाही. ईश्वरी म्हणते की सर, माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. आपण समोर जाऊन तर बाळाला शांत करू शकत नाही, परंतु ताईने आपल्याला बाळाच्या समोर येऊ नका इतकंच सांगितले. आपण इथून तर बाळाला शांत करूच शकतो. तेव्हा तो म्हणतो की कसं? मिस इंदोर, इथून तू बाळाला शांत कसं करणार आहेस? बघ ना किती रडते ती, तिला काय झालं काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, एक मिनिट, मी प्रयत्न करून बघते की नक्की बाळाला काय त्रास होतोय ते. त्यामुळे आता ईश्वरी ही म्हणते की सर, आता माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली, त्याप्रमाणे मी करून बघते. बाळ काही रडायचं तिथून थांबतच नसतं. अंजलीलाही कळत नाही की नक्की काय होतंय बाळाला. तेव्हा मग ईश्वरी आता गाणं गायला सुरुवात करते. ती आता बाळासाठी अंगाई गात असते. निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई. आता तिने ही अंगाई चालू केल्याबरोबर बाळ रडतच असतं, परंतु त्याला इतका त्रास होत असतो की कुणाला काही कळत नसतं. तिला पण वल्लरीला इतके अनुभवी असून कळत नसतं की नेमकं बाळ का रडतंय ते. तेव्हा आता अंजली म्हणते की बघ ना गं मामी, काय होतंय तिला, पण बिचारीला काही सांगता येत नाही आहे आणि तिची भूकही भागलेली आहे. मग मलाही कळत नाही की तिला काय होतंय ते. त्यावेळेला आता ईश्वरी ही बाहेरून गाणं गायला जेव्हा अंगाई सुरुवात करते, तेव्हा मात्र हळूहळू ते बाळ शांत होत चाललेलं असतं. ईश्वरी लिंबोनीच्या झाडामागे हे गाणं पूर्णपणे अंगाई गात असते आणि हे सगळं तिचे काही गाणं पाहून, तिचं ते मामीचं प्रेम पाहून पिल्लू आपोआपच शांत व्हायला लागलेलं असतं. अंजली मात्र आता गप्प बसलेली असते. अंजलीच्या लक्षात येत असतं की हे जे काही ईश्वरी करते ते फक्त तिच्या बाळासाठी करत आहे आणि म्हणूनच मग अंजली तिला काहीच बोलून दाखवत नसते, ती गप्प असते. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी जे काही गाणं गात असते तिच्याबरोबर अर्णवही उभा असतो आणि हळूहळू थोडासा ती म्हणजे तिच्या जो ICUचा दरवाजा असतो तोही उघडत असते, जेणेकरून पिल्लूला बरं वाटावं आणि तिच्यापर्यंत मामीचा अंगाईचा आवाज पोहोचावा. तेव्हा आता पिल्लू ते ऐकून गप्प होतं. ईश्वरी पूर्ण काही गाणं गाते आणि अशी काही त्या पिल्लूवर जादू होते की ते बाळ तिथल्या तिथेच झोपी जातं आणि गाढ झोपल्यानंतर अंजलीच्याही त्या बाळाला बघून चेहऱ्यावर हसू येतं, मात्र मनात थोडीफार भीती असते की ईश्वरीनेच हे गाणं गायलं आहे आणि त्याच्यामुळे बाळ झोपी गेले. तर ईश्वरीला खूप आनंद होतो की बाळ झोपलं. ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही बाहेर तसेच बसून असतात आणि ईश्वरीला बाळ शांत झाल्यामुळे खूप बरं वाटलेलं असतं. तेव्हा आता लगेचच अंजली म्हणते की झोपली एकदाची. तेव्हा सिस्टर बाहेरून येते आणि म्हणते की बाळ झोपलं का? किती रडत होती ती. पण बाहेर त्या ताईंनी जो काही आवाज लावला ना अंगाईचा, किती गोड आवाजात घ्यायला त्या, बघितलं बाळ लगेचच झोपी गेलं त्यांच्या त्या आवाजाने. असं म्हटल्यावर अंजलीलाही अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं आणि तिला कळतं की जे काही आपण वागतोय ना ते खरंच खूप चुकीचं वागतोय. तिच्याबरोबर असं वागणं खूप चुकीचं आहे हे तिला समजून आलेलं असतं. नंतर मग आता अर्णव हा बाहेरच बसलेला असतो आणि त्याला सकाळी झोप कशी लागते ती कळत नाही. रात्रीचं पिल्लू तर झोपी जातं, पण ईश्वरीला जाग येते. अर्णव उठल्यावर म्हणतो की अरे बापरे, मी सिंदूर, सकाळ झाली, डोळा कसा लागला कळलाच नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मग अहो किती गाढ झोपलेलात तुम्ही, मस्तपैकी स्वप्नात गेल्यासारखे वाटत होतात. तेव्हा तो म्हणतो मी सिंदूर, हो बरोबर ओळखलंस तू, अगं स्वप्नातच वाटत होतं मला, एक छान आणि गोड स्वप्न पडलं माहिती आहे मला. ईश्वरी म्हणते की काय काय स्वप्न पडलं तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की अगं मी सिंदूर, मला असं वाटलं आपलं ताईचं बाळ हे पाळण्यात आहे ना, तर ते पिल्लू अचानक उठून उभी राहिली आणि उभी राहून माझ्याजवळ चालत चालत येऊन म्हणाली माझा मामा, अशी मला हाक मारली आणि मला ना अशी छोटीशी किशी दिली त्या बाबूने आणि आय लव्ह यू असं म्हणाली मला ती. तेव्हा ईश्वरी म्हणते की हां, म्हणजे हे बरं आहे, रात्रीची अंगाई गाऊन झोपवायची गोड गोड मामीने आणि किशी मात्र आणि आय लव्ह यू मात्र फक्त आपल्या मामासाठी, हे बरं नाही आहे. अर्णव सर, तुमचं ना हे स्वप्न ना अगदी अधुरं आहे असं वाटतं मला. म्हणजे या स्वप्नामध्ये ना मी पण असणार कुठेतरी, तिने ना मला पण आय लव्ह यू वगैरे म्हटलेलं असणार. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, मला तर फक्त इतकंच दिसलं होतं की त्या बाळाने ना मलाच आय लव्ह यू म्हणाली आणि ना मला अगदी गोड ती फापा घेत होती. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, खरंच आहे हे सगळं. म्हणजे ना ते पिल्लू आहे ना ते एक ना एक दिवस असं नक्की करेल. अर्णव म्हणतो पण मिस इंदोर, हे सगळं कधी होईल मला खरंच काही कळत नाही. या सगळ्याचं मला खरंच खूप वाईट वाटतंय. मला एकच समजत नाही आहे की मिस इंदोर हे सगळं कधी संपणार आहे. ताईने तर अशी अट घातली आहे की आपण बाळाला बघायचं पण नाही आहे, पण हे कसं शक्य होणार आहे सगळं? ईश्वरी म्हणते की सर फिकर नॉट, सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं.
तेव्हा आता बाळ पुन्हा एकदा रडू लागलेलं असतं. त्याचा आवाज हा पुन्हा एकदा रडण्याचा येत असतो. ईश्वरी म्हणते की सर, पुन्हा बाळ रडतंय, आता काय करायचं? बाळाला काय झालं असेल? अर्णव म्हणतो की थांब, आपण थोडा वेळ वाट बघूया. आणि मग ईश्वरीचा जीव सारखा वरखाली होत असतो. बाळ थोडं थोडं रडत असतं. तेव्हा ईश्वरी आता म्हणते की काय झालं असेल? अर्णव म्हणतो की मलाही कळत नाही. ईश्वरी म्हणते की आलं माझ्या लक्षात, आपण दोघंजणही त्या बाळावरून भांडतोय ना, म्हणूनच त्या बाळाला त्याचा राग आला असेल आणि म्हणून ते असं रडायला लागलं. बघा, आपण शांत झालो तर ते लगेच शांत झालं. दोघंजणही त्या बाळाकडे बघत असतात. त्या दोघांचाही जीव नुसता बाळाला बघण्यासाठी नुसता वर खाली होत असतो. पण अंजलीला मात्र काही पाजर फुटत नसतो. अर्णव म्हणतो की आपण आता घेऊन जर बाळाला खेळू शकत असतो तर किती चांगलं झालं असतं ना. ईश्वरी म्हणते की सर, फिकर नॉट, मी ना एक आयडिया काढलेली आहे आणि कधीतरी ना आपल्याला सीधी उंगली से घी नाही निकलता तो उंगली टेढ़ी करनी पडती है. तेव्हा अर्णव विचारतो, मी सिंदोर, म्हणजे नक्की काय म्हणायचे तुला, काय करायचे आता आपण? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, एक गोष्ट आपण नक्की करू शकतो, ती म्हणजे की आपण आपल्या पद्धतीने जमत नाही तर वेगळ्या पद्धतीने करू शकतो. तुम्ही बघाच, आपण कभी कभी शरारत करनी पडती है और वो शरारत हम करेंगे, असं म्हणून ती त्याला आता सांगत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी अर्णव दोघंजणही डॉक्टर बनून तिथे रूममध्ये आलेले असतात आणि वल्लरी ही बाळाबरोबर असते. तेव्हा वल्लरीला ती म्हणते की एक मिनिट जरा बाजूला व्हा, आम्ही डॉक्टर आहोत आणि आम्हाला चाइल्ड स्पेशालिस्ट आहोत आम्ही, आणि आम्हाला बाळाला चेक करायचं आहे. त्यामुळे आता ते दोघंजणही बाळाला चेक करण्यासाठी आलेले असतात. तेव्हा मग आता अंजली काहीही बोलत नाही. ईश्वरी जाऊन बाळाला पटकन घेते आणि बाळाला घेतल्यानंतर बाळ अगदी मस्तपणे त्यांच्याकडे बघून आनंदाने खेळत असतं. तेव्हा मग ईश्वरी ही पिल्लूला घेऊन आणि अर्णव देखील पिल्लूला घेऊन बाजूला येतात. दोघं जणांनी अगदी बाळाला हातामध्ये घेतलेलं असतं. आता पिल्लूला पाहिल्यानंतर ते पिल्लू मामाशी खेळायला सुरुवात करतं. त्याच्या स्टेथोस्कोपला वगैरे हात लावत असतं. तर हे सगळं बघत असताना मामा म्हणजेच अर्णव म्हणत असतो की पिल्लू, खरंच खूप आनंद झाला आहे. मी कोण आहे माहिती आहे तुझा? मामा आहे मी तुझा, असं म्हणून आता तो त्या बाळाकडे बघत असतो आणि ईश्वरीचा हात हा बाळावरती असतो आणि बाळाच्या डोक्यावर असतो. तर इथे आता दोघंजणही निघत असताना त्या डॉक्टर मॅडम येतात आणि विचारतात की कोण तुम्ही? तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघंही दचकतात. नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.